21 तारखेला आम्हाला उमेदवारी मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील, तालुक्याचे लोकप्रिय आमदार माऊलीबा खटके असतील, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, यशवंतचे चेअरमन सुभाषप्पा जगताप या सर्वांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली, उमेदवारी मिळाली. आणि प्रचार शिगेला पोचत असताना अजितदादांची या भागात सभा होईल असं वाटत असतानाच अजितदादांनी प्रचार नारळ फोडण्यासाठी बारामतीला गेले आणि 28 तारखेला विमान अपघातामध्ये दादांचं निधन झालं. 28 जानेवारी 2026 हा महाराष्ट्राच्या नव्हे देशामधल्या इतिहासाचा काळा कुठला दिवस. दादा गेल्यानंतर इथल्या प्रत्येक माणसाला आपल्या घरात कोणतं शक्य गेलं असं वाटत राहिलं आणि दुःखाचा डोंगर या महाराष्ट्रावरती कोसळला. दादा निवडणूक येतील जातील, जे पराजय होत राहील, परंतु लाख मेलेच चालतील, परंतु लाखाचा पोषण जगला पाहिजे या उक्तीप्रमाणे दादा आपले असायला हवे होते. दादा गेल्यानंतर मागचे 4 दिवस पूर्ण प्रचार बंद होता, उत्साह कार्यकर्त्यांचा मावळला होता. परंतु कालच दादांचं जे डोंगरावर दुःख असेल ते बाजूला सारून सुनेत्रा वहिनी असतील यांनी या राज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि कार्यकर्त्यांना एक धीर दिला की जरी दादा नसतील, दादांच्या पाठीमागे मी ठामपणे तुमच्या मागे उभी आहे. आणि वहिनींकडे बघून आम्ही आजपासून दादांचं दुःख बाजूला सारून या प्रचारामध्ये उतरलो आहोत. प्रत्येक घरोघरी आम्ही आता जात आहोत आणि लोकांनी निश्चय केलेला आता ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे. हा निश्चय आता लोकांनी केलेला आहे. लोक आम्हाला सांगतात की आता मतदान आम्ही घड्याळाला करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. दादांच्या हयातीमधली तुमची शेवटची उमेदवारी आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये ही माझी पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे आणि हे लढत असताना अजितदादांनी मला उमेदवारी दिली, माझं भाग्य समजतो. आणि अजितदादांच्या हयातीमधला हे जे सुरेखाताई असतील, मी असेल, जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे जे उमेदवार आता दादांनी जाहीर केलेत ते आम्ही त्यांच्या हयातीमध्ये शेवटचे उमेदवार आहोत. त्यामुळे लोकांनी निश्चय केला आहे, लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि लोकांनी जे सांगितलं की दादांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केले, मग ते सहकार क्षेत्रामध्ये असेल, शहरामध्ये असेल, ग्रामीण भागात असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, माता भगिनींसाठी असेल, प्रत्येकजण या महाराष्ट्रामध्ये दादांच्या कामाचा लाभार्थी आहे. आणि लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही दादांच्या कामाचे लाभार्थी आहोत आणि दादांना आता मतदान रूपी तुम्हाला मतदान करून दादांना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत हे लोकांनी आम्हाला ठामपणे सांगितलं आहे आणि लोकांनी आमच्या विजयाचा निर्धार केलेला आहे. आजपासून आम्ही प्रचार चालू केलेला आहे, परंतु कुठलाही गाजावाजा न करता, कुठेही रॅली न काढता लोकांच्या घरी जाऊन आणि लोकांना पॅम्पलेट वाटून लोकांना विनंती करत आहोत. पण लोकांनी आता आम्हाला ठामपणे सांगितलं की तुमची याची गरज नाही आहे, दादा आमच्यासाठी सर्वस्व होते. दादांसाठीच आम्ही आता निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि दादांकडे पाहूनच आम्ही आता मतदान करणार आहोत.